ची कथा सांगितली. देव रणांगणामधून पराभूत होऊन देवांनी जावं महाराज. श्री हरी भगवान विष्णूंना देव शरण यावे, जालंधरापासून आमचं रक्षण करा. गणगोर अशा संग्रामामध्ये जालंधर आणि भगवान श्री हरी विष्णू जेव्हा समोर यावे, या जालंधरानं रणांगणामध्ये भगवान श्री हरी विष्णूंचे सुद्धा शस्त्र विफळ केल्याची कथा आहे महाराज. एवढा अधिकारी होता हा जालंधर. या जालंधरानं म्हणावं, हे नारायण, आपण देवांची दिव्य शक्ती आहात, त्यामध्ये माझ्या बहिणीचे तुम्ही पती आहात आणि अधिक महिना सुरू आहे, धोंड्याचा महिना सुरू आहे, बहिणीचे तुम्ही पती आहेत, म्हणून जास्त शस्त्रास्त्र चालू नका. तुमचं कोणतंही शस्त्र मला मारू शकत नाही. त्यात तुम्ही जावई आहेत. जावई कशी? आता आपण कथा श्रवण केली. शिवांचा जो क्रोधाग्नी समुद्रामध्ये पडला, समुद्रामधून हा जालंधर जन्माला आला आणि याच क्षीरसागराची कन्या श्रीमद भागवत कथेमध्ये जिचं वर्णन आहे, तत शाविरभूत साक्षात श्री रमा भगवते, सर्व गुण संपन्नानं युक्त असलेली महालक्ष्मी ज्या क्षीरसागरामधून प्रगट झाली. म्हणून तर जालंधर सांगतोय, हे प्रभू, शिवांप्रमाणे मीही तुमची आराधना करतो. आपण मात्र या रणांगणामधून सन्मानानं माझं वंदन स्वीकार करा. शस्त्रास्त्र कोणतेही मला मारू शकत नाही. त्या समयाला युक्तिवाद जो श्रेष्ठ ठरला आणि भगवान श्री हरी विष्णूंनी देवांना उपदेश करावा, योग्य समयाची वाट पहा, भगवान भोलेनाथ तुमचं राज्य तुम्हाला प्राप्त करून देतील. त्या समयाला सर्व देव या जालंधराच्या नजर कैदेमध्ये होते महाराज. त्या दिवसापासून देव बंदिस्त नाहीये, पण या जालंधरानं जे राज्य प्राप्त केलेले, देवांचं राज्य हरण करावं, असुरांना द्यावं, सर्व देवांवरती नियंत्रण जिने प्राप्त केलं, देव उत्तम व्यवस्थेमध्ये, पण जालंधराच्या घरी बंदिस्त आहेत महाराज. काय सांगितलंय? एक मात्र देवर्षी नारद सोडले तर सर्व देव जिथे जालंधरानं आपल्या नजर कधीमध्ये बंदिस्त करावं, एवढा जालंधराचा अधिकार सांगितला. देवर्षी नारद मुक्त का? तर देवर्षी नारद भक्तीचे दिव्य प्रसारक आहेत महाराज. देवांकडे तोच मान, दानवांकडे गेले तरी तोच मान. मान कशाला आहे? नारदांना नव्हे तर नारदांच्या पदाला माने महाराज, भक्तीला माने महाराज, शुद्ध भावाला माने असे देवर्षी. ज्या समयाला देवर्षी नारदांनी, सर्व देवांनी देवर्षी नारदांची प्रार्थना करावी, हे देवर्षी, याच जालंधराच्या मनामध्ये भगवान भोलेनाथांविषयी जो द्वेष निर्माण करा, सर्व देवांना बंदिस्त अवस्थेमधून मुक्त करा. देवर्षी नारदांची केलेली प्रार्थना, भगवान भोलेनाथांची आराधनेमध्ये मग्न असणारा जालंधर, ज्या समयाला नारायण नारायण मंत्र जयघोष करत देवर्षी नारदांचं आगमन जालंधराकडे व्हावं महाराज. काय काय केलं जालंधरानं? पृथ्वी व्याप्त केली, त्रिभुवनाचं राज्य प्राप्त केलं, देवांना पराभूत केले. रणांगणामध्ये कोण्याही देवाचं शस्त्र जिथे आता चालेना, ज्याने सर्व देव पराभूत केली. आणि त्याच समयाला देवर्षी नारद देव कार्यासाठी जालंधराकडे यावं. जालंधराची पत प्रतिष्ठा, जालंधराचं दिव्य रूप, जालंधराला प्राप्त झालेले दिव्य कवच दर्शन झालं. देवर्षी उवाच, जालंधर महाराज, रूप कीर्ती तुमची जाणली, पराक्रम जाणला, मोठा परमानंद मला झाला. देवांना आपण बंदिस्त केलं आणि त्याच समयाला देवर्षी नारदांनी जालंधराची प्रशंसा करत विश्वरत्न आई भगवती पार्वती मातेच्या दिव्य रूपाचं वर्णन जालंधराकडे करावं महाराज. कशासाठी आले देवर्षी? या जालंधराला कुठंतरी अपराध करायला विवश करायचे, आणि आता देवर्षींशिवाय कोणी करू शकत नाही. काही विषय निघला की आपण म्हणतो देवर्षी नारद कळ लावतात. कळ नाही लावत. धर्म कार्याची जबाबदारी देवर्षी नारदांवर आहे महाराज. काय सांगितलं? जालंधरा, अरे एवढी पत प्रतिष्ठा पराक्रम तू प्राप्त केला, या विश्वामध्ये असं एक विश्वरत्न आहे, महादेवांची भार्या दिसायला मोठी सुंदर आहे, आणि तू जर त्रिभुवनाचा राजा आहे तर मग
जालंधराच्या मनामध्ये पार्वती मातेविषयी जी अभिलाषा निर्माण करावी, जालंधराच्या मनामध्ये पार्वती मातेच्या रूपाचं वर्णन ऐकून जो भाव प्रगट व्हावा, जालंधरानं देवर्षींचं पूजन करावं आणि जालंधराचा प्रिय दैत्य ज्याने राहू दैत्याला भगवान भोलेनाथांकडे पाठवावं, ज्याने भगवान भोलेनाथांना वंदन करावं, त्रिभुवनाचा स्वामी असलेल्या जालंधराची आज्ञा आई भगवती पार्वती माता ज्या राहून जेव्हा महादेवांना मागितले, विचार करा, महादेव काय मागितलं? महादेवांची भार्या, महादेव संतप्त व्हावी, अवस्था धारण केली, तिसरं नेत्र उघडावा, अकराळ विकराळ रूप धारण करावं आणि एक विकराल पुरुष भगवान भोलेनाथांच्या नेत्रामधून जन्माला यावा. नमः पार्वतीपते हर हर. राहू दैत्य संहाराची आज्ञा प्राप्त व्हावी, भयान थरथर कापणारा राहू दैत्य भगवान भोलेनाथांना शरण यावा. शिव चरणावरती पडला, प्राण रक्षणाची याचना करू लागला. भगवान भोलेनाथांसारखं दैवत नाही महाराज. पगळले तर पगळले, जे मागशील ते देतील, पण वगळले तर मग तिसरा डोळा आहे महाराज. का म्हणलं जातं त्याची ही कथा आहे. आपण म्हणतो ना, पगळले तर पगळले, वगळले तर तिसरा डोळा. अरे आज वगळले महादेव, तिसरं नेत्र उघडलं, महादेवांकडे आला आणि पार्वती मागू लागला. विकराल नावाचा पुरुष प्रगट व्हावा, आज्ञा द्यावी राहूच्या शिरच्छेदाची. त्याच राहून महादेवांच्या चरणी पडावं, प्राण रक्षणाचा याचना करावी. भगवान भोलेनाथांनी विकराला आज्ञा द्यावी, राहूचं संरक्षण करावं. त्या समयाला विकराल जो प्रगट झालेला होता, ज्याला द्वारपाल म्हणून नियुक्त करावं, तोच राहू दैत्य ज्याने जालंधराकडे जावं. भयान थरथर कापणारा राहू अकराळ विकराळ अवस्थेमध्ये केस विखुरले आणि त्रिभुवनाचा स्वामी जालंधराला वृत्तांत देऊ लागला. महाराज सावध व्हा, देवर्षींनी सांगितलं ते चुकीचे आहे. ती पार्वती दिसायला सुंदर, पण मात्र महादेव ज्यांचा क्रोध मी पाहिलाय, कदापि हे दुस्साहस तुम्ही करू नका. जालंधरानं जे वृत्तांत ऐकला, अभिमान स्वतःच्या पदाचा प्राप्त झाला, तामसी शक्ती संचारली, ज्याने महादेवांना युद्धाचं आव्हान द्यावं, सर्व देवत पराभूत केली. तर अभिलाषा मनामध्ये जी आहे ती सिद्ध करण्यासाठी महादेवांना जे युद्धाचं आव्हान द्यावं, शिवगणांचं आगमन व्हावं, जालंधराच्या सैन्याशी युद्ध व्हावं, शिव कार्तिकेयांचं युद्ध व्हावं, गणेशाचं युद्ध व्हावं. रणांगणामध्ये सर्व देवांनी आपापली शस्त्र सज्ज करावीत, जेणे शिवपुत्रांना मूर्छित करावं, देवांना मूर्छित करावं. काही केल्या या जालंधरावरती कुणाचंही शस्त्र चालेना. आणि त्याच समयाला ज्या जालंधरानं रणांगणामधून पलायन करावं, पार्वती मातेच्या भेटीला यावं, जे वर्णन ऐकलेलं होतं त्यानुसार अभिलाषा मनामध्ये जागृत. पार्वतीनं जालंधराचं मन ओळखलं आणि जिथून पलायन करावं, मानस सरोवरामध्ये भगवतीचं आगमन व्हावं आणि पार्वती मातेनं भगवान विष्णूंचं स्मरण करावं. महाराज कशासाठी? भगवती ओवाच, हे नारायणा, ज्याने माझ्या प्राप्तीची अभिलाषा केली आहे, तो कितीही मोठा शिवभक्त असला तरी दुसऱ्याचं धन, दुसऱ्याची स्त्री, दुसऱ्याचं सुख, दुसऱ्याचं वैभव ज्याची अभिलाषा करेल, त्याचा संहार झाल्याशिवाय राहणार नाही. आणि स्वतः पार्वती माता सांगते, हे नारायणा, हे कार्य फक्त आपणच करू शकता. जेव्हा भगवतीची आज्ञा प्राप्त झाली, ज्याने दुसऱ्याच्या स्त्रीवरती वाईट दृष्टी ठेवली, त्या जालंधराला त्याच कर्मगतीनं आता दुःख द्या. म्हणून सांगितलं जातं, कर्म रिटर्न प्राप्त होत असतं. महाराज, जे कर्म केले ते आजपर्यंत कुणाला चुकले नाही. केले कर्म झाले त्याचे भोगारे, केले कर्म झाले त्याचे भोगारे, उपजले उपजले
भगवती पार्वती मातेची आज्ञा भगवान श्री हरी विष्णूंना प्राप्त व्हावी, भगवतीला प्रणाम करावा आणि याच वृंदेचा पातिव्रत्य भंग करण्याची आज्ञा जेव्हा प्राप्त व्हावी, विष्णूंची माया प्रगट व्हावी. इकडे जालंधर सर्व देवांश युद्धामध्ये मग्न असता माया भगवान श्रीहरी विष्णूंनी प्रगट करावी, वानरांचं आगमन व्हावं, जेथे वृंदा मोहित व्हावी आणि त्या मोहग्रस्त अवस्थेमध्ये रणांगणामध्ये देवांचा पराभव करण्यासाठी गेलेला जालंधर एका क्षणामध्ये वाद्यांचा गजर व्हावा. जालंधर महाराज के. कोण गर्जना करते? जालंधराची सेना गर्जना करू लागली महाराज. इकडे पती युद्धाहून परत आल्याची वार्ता वृंदा मातेला प्राप्त होता. धावली पती दर्शनासाठी, प्रणाम केला. महाराज, पतीची आगमनाची वार्ता प्राप्त होता त्या समयाला पतीचं पूजन करावं. जे कवच आता श्री हरी विष्णूंनी धारण केलीये. अरे फसली ती वृंदा माता, पतीचं रूप ओळखू शकली नाही आणि त्याच समयाला पती समजून श्री हरी विष्णूंची पूजा जिनं करावी आणि जो व्रतभंग व्हावा, त्याच समयाला भगवान भोलेनाथांनी रणांगणामध्ये प्रवेश करावा, उग्र रूप धारण करावं, विचित्र रूप धारण करावे, शिवांनी गर्जना करावी, सर्व दैत्यांनी पलायन करावं. एक जालंधर भगवान शिवांसमोर उभा होता. आपल्या पायाच्या अंगठ्यामधून सुदर्शन चक्र प्रगट करावं. तेच सुदर्शन पाण्यामध्ये जालंधराला युद्धाचं आव्हान द्यावं आणि घनघोर असा संग्राम होणार. त्याच चक्रानं जालंधराचं मस्तक धडापासून वेगळं करावं. नम पार्वती पते हर हर. जे मस्तक उडालं तेच मस्तक वृंदेच्या महालामध्ये येऊन पडलं महाराज. भात झाला. वरे जोपर्यंत वृंदेचा पातिव्रत्य भंग होणार नाही तोपर्यंत जालंधराला मृत्यू नाही. आणि वार्ता कळली, पती मारल्या गेला, पती मारल्या गेला. अरे मग पती मारल्या गेला तर आपल्या महालामध्ये कोण? धावली वृंदा माता, कानावरती हात ठेवावी, आवेश धारण केला, हाताच्या मुठी वळल्या. त्याच जालंधराच्या रूपामध्ये भगवान श्री हरी विष्णूंना पाहावं अशी संतप्त झाली वृंदा माता. जिथे भगवान श्री हरी विष्णूंची स्वमुखानं निंदा करावी. हे नारायणा, विश्वाचे पालन रूप आपण धारण केलं, माझं पातिव्रत तुम्ही भंग केलं, मी स्वतःला दोष देते. एवढा मोठा सद्धर्म आचरण करत असताना मी तुम्हाला ओळखू शकले नाही, म्हणून मी स्वतःच्या देहाला शासन करेल. आणि शासन कोणतं केलं तर जिनं अग्निकाष्ट भक्षण करावी तर वृंदेचा देह भूमीवरती पडावा आणि त्याच वृंदा मातेच्या देहातून राख जन्माला यावी महाराज. भस्मसात झाली वृंदा माता, जिनं स्वतःच्या देहाला शिक्षा दिली. पण अवस्था जेव्हा भगवान श्री हरी विष्णूंनी या वृंदेची ती पाहिली महाराज, परमात्मा सुद्धा भान हरवून गेले. जालंधर मारल्या गेला, देवांचं राज्य देवांना प्राप्त झालं. पण पश्चाताप दग्न अवस्थेमध्ये भगवान श्री हरी विष्णूंची व्यथा, वृंदेनं देह त्याग केला. भगवान श्री हरी विष्णू स्वतःला दोष देऊ लागले आणि त्याच वृंदा मातेच्या राखेजवळ भगवान श्री हरी विष्णूंचा शोक व्हावा. जिथे भगवान श्री हरी विष्णूंनी स्वतःचं भानही हरवलं. सर्व देव महादेवांना शरण, आई भगवती पार्वती मातेसह महादेव त्रिगुणात्मिका सरस्वती लक्ष्मी काली अशा दिव्य रूपांना घेऊन त्याच वृंदेच्या राखेजवळ भगवान श्री हरी विष्णूंची अवस्था पाहता सर्व देव चकित झाली. त्या समयाला आई भगवती जगदंबा मातेनं, जिनं स्वतः आज्ञा देऊन हे कार्य केले, जिनं भगवान श्री हरी विष्णूंना पूर्ववत अवस्थेमध्ये आणण्यासाठी जिथे देवांना आज्ञा द्याव्या, 3 बिया जिथे देवांना द्याव्या आणि वृंदा मातेच्या राखेमध्ये त्या 3 बिया लावाव्यात महाराज. काय प्रसंग घडला? जिथे त्या वृंदेच्या राखीकडे पाहत पाहत भगवान श्री हरी विष्णूंच्या डोळ्यामधून ज्या अश्रुधारा वाहू लागल्या, तेच जल ज्या राखेवरती पडावं आणि 3 प्रकारचे वृक्ष त्या राखेमधून जन्माला आले महाराज. पहिला वृक्ष आवळा वृक्ष, दुसरा वृक्ष मालती वृक्ष आणि तिसरा वृक्ष जन्माला यावा
तुलसी रूपामध्ये वृंदा माता भक्तीचं दिव्य रहस्य धारण करून तुलसी वृक्ष जेथे प्रगट व्हावा आणि तुलसी मातेला पाहता परमात्म्याच्या देहामध्ये पुनरपी चेतना प्राप्त व्हावी, परमात्मा भानावरती यावा, अशा तुलसी मातेच्या दर्शनानं महाराज देवांचं कार्य झालं. वृंदा मातेकडून स्वतः देहत्याग झाला. भगवान श्री हरी विष्णूंना नानाविध शाप प्राप्त झाले. काळा पाषाण होऊन पडशील, पण जेव्हा याच काळा पाषाण होऊन पडलेल्या परमात्म्याच्या शाळीग्रामाचं वर्णन असे, त्या तुलसी मातेचं दर्शन व्हावं आणि तीच तुलस भगवान श्री हरी विष्णूंच्या शाळीग्राम रूपी मस्तकावरती अर्पण करता परमात्मा पूर्ववत अवस्थेमध्ये प्राप्त व्हावा महाराज. अशी तुलसी आणि शाळीग्रामाचं वर्णन केलेलं आहे महाराज. जो शाप दिला वृंदेनं, पातिव्रत्य माझं भंग केलं, मी तर देह त्याग करेल, तुम्हीही पाषाण होताल. महादेव पार्वती मातेनं दोघांमध्ये घडलेला जो शाप ज्याचा व्यथा दूर करावी, परमात्मा अवश्य शाळीग्राम होणार. पण कुठं? जीच वृंदा गंडकी नामाची नदी झाली आणि त्याच गंडकीमध्ये परमात्मा शाळीग्राम रूपानं प्रगट होत असतो महाराज. शिव महापुराण कथा असू द्या, हरी आणि हर एक आहे, फरक फक्त एका मात्रेचा आहे महाराज. यामध्ये शिव महापुराण कथेमध्ये एवढं मोठं शाळीग्रामाचं महत्त्व सांगितलं, शाळीग्रामाचे विभिन्न प्रकार सांगितले आणि त्याच वृंदा मातेला जे तुलसी रूप प्राप्त झालं, देवांचं राज्य देवांना प्राप्त व्हावं शंखचूड आणि तुलसी मातेचं चरित्र पुढे सूतजी महाराजांनी शौनकादी ऋषीमुनींप्रत सांगावं महाराज. ज्या समयाला हीच तुलसी महान पतिव्रत रूप धारण करावी, धर्मध्वजाची कन्या जी पूर्व शापान भूमीवरती, ज्याचं प्रमाण ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये सविस्तर कथा भाग सांगितलेला आहे महाराज. काय कारण घडलं? गोलोकामध्ये सुदाम गोपाकडून जिला शाप प्राप्त झाला, भगवान श्री हरी विष्णूंच्या अंशापासून जन्माला आलेल्या दानवाची तू प्रथम भार्या होशील आणि मग नंतर विष्णूला प्राप्त करशील महाराज. आपण देवी भागवत कथा सविस्तर श्रवण केलेली आहे, त्यामुळे हा सर्व विषय आपण याही अगोदर श्रवण केलेला आहे. सूत महाराज शौनकादी ऋषीमुनींप्रत सांगतात कथा. ज्या धर्मध्वजाची कथा सांगितली, भगवान भोलेनाथांचा परमभक्त असलेला धर्मध्वज नावाचा शिवभक्त, जो भगवान शिवांशिवाय अन्य कुणाही देवतेची आराधना करणार नाही प्रतिज्ञा केली आणि एक दिवस देव सभा भरावी. ज्या देव सभेमध्ये या सूर्यनारायणानं भगवान श्री हरी विष्णूंच्या कीर्तीचं गायन करावं, भगवान विष्णूंची आराधना कशी सुखावं आहे सर्व देवांना सांगावे, त्या समयाला या धर्मध्वजानं विरोध करावा आणि भगवान भोलेनाथ हेच या विश्वाचे सृष्टीचे एकमात्र कारणे, जिथे देवांमध्ये आणि या धर्मध्वजामध्ये वाद व्हावा, अशा समयाला सूर्यनारायण संतप्त झाला आणि सूर्यनारायणानं धर्मध्वजाला शाप द्यावा. हरिहरामध्ये भेद पाहतो, आजपासून तू लक्ष्मी भ्रष्ट होशील, शाप प्राप्त व्हावा. धर्मध्वजाला सूर्याकडून प्राप्त झालेला शाप वार्ता महादेवांना प्राप्त होता. आपल्या भक्ताला देवांनी दिलेला शाप महादेव संतप्त व्हावे. महादेव सूर्यावरती धावले. 21 युगांपर्यंत देव आणि महादेवांमध्ये वाद होता महाराज. या समयाला भगवान श्री हरी विष्णूंनी देव आणि महादेवांमध्ये मध्यस्थी करावी, महादेवांची समजूत काढावी. महादेव 21 युग होऊन गेली, आता देवांना आपण क्षमा करा. धर्मध्वजाचे पुत्र वंश सर्व काही संपलीत. मात्र महादेव देव आणि या धर्मध्वजामध्ये झालेला वाद आपण मिटवा. आम्ही तुम्हाला वचन देतो, माझीच भार्या महालक्ष्मीजी या धर्मध्वजाच्या घरी कन्या रूपानं प्रकट होईल आणि या धर्मध्वजाच्या वंशाला महालक्ष्मीचं सर्व सौख्य प्राप्त करून देईल महाराज. जेव्हा भगवान श्री हरी विष्णूंनी वर द्यावा, त्या समयाला महादेव आणि सर्व देवांमधील वाद जिथे संपावा. ब्रह्मदेव सांगतात, देवर्षी भगवान श्री हरी विष्णूंनी दिलेल्या वचनाप्रमाणे पूर्व शापामधून मुक्ततेसाठी
कार्तिक शुद्ध पौर्णिमेचा मंगलमय दिन प्रगट व्हावा आणि याच धर्मध्वजाच्या वंशामध्ये माता पार्वतीचं प्रागट्य, माता पार्वतीच्या आज्ञेनं विश्वस्वामिनी महालक्ष्मीचं प्रागट्य या धर्मध्वजाच्या घरी व्हावं. तो दिवस होता कार्तिक मास शुक्ल पक्ष पौर्णिमा तिथी आणि तुलसी मातेचं प्रागट्य तेथे व्हावं. महाराज बोलिये तुलसी माता की जय. पण प्रसंग सांगितला, तुलसी माता परमात्म्याला पूर्ण रूप धारण, परमात्म्याला पूर्ण रूपामध्ये प्राप्त करण्यासाठी पूर्व शापानं जी तुळस झाली आणि परमात्मा याच रूपामध्ये पूर्ण रूपानं प्राप्त करण्यासाठी तुलसीनं बालपणापासून जे व्रत आचरण करावं, वेदांचा स्पष्ट उच्चार करावा, सुकुमार दिव्य तेज रूप धारण करावी आणि जशी जशी माता तुळस वृद्धिंगत व्हावी त्याच तुळशीचा विवाह भगवान श्री हरी विष्णूंचा असलेला अंशापासून प्रगट झालेला शंखचूड नामक दैत्याशी व्हावा. महाराज कसा घडला हा विवाह? कोण आहे शंखचूड? ब्रह्मदेवांना मरीची नावाचा पुत्र, ज्याला कश्यप नावाचा पुत्र जन्माला यावा, ज्याला 13 भार्या, त्यातील दनू नामक भार्येला तिला विप्रचित्ती नावाचा पुत्र जन्माला यावा, ज्याला दंभासुर त्याने पुत्र प्राप्तीसाठी शुक्र आज्ञेनं पुष्कर तीर्थावरती भगवान श्री हरी विष्णूंची दिव्य तप आराधना करावी, भगवान श्री हरी विष्णूंकडून ज्याला दिव्य वर प्राप्त व्हावे, त्याला गोलोकात राधेच्या शापानं भगवान श्री कृष्णांच्या सहवासामध्ये मग्न असणारी त्याच राधेनं भगवान श्री कृष्ण आणि राधेमध्ये जो एकांत वास सुरू आहे, ज्या सुदाम गोपानं एकांत वास भंग केला, राधेनं त्या सुदाम गोपाला शाप द्यावा, तू दैत्य होशील. आणि संतप्त झालेल्या सुदाम गोपानं म्हणावं, जसा तुला परमात्मा हवाय तसाही मला परमात्म्याचा सत्संग हवाय. त्याच विशुद्ध भावानं मी श्रीकृष्णांबरोबर वास करतो. जर मी दैत्य होशील तर तू सुद्धा दैत्य वंशामध्ये तुझा विवाह होईल. म्हणून गोलोकामध्ये घडलेली ही कथा, ज्याचा प्रसंग सांगितला, शंखचूड जो जन्माला यावा, ज्याने दिव्य वर प्राप्त करावीत, ज्याने दिव्य तप ब्रह्मदेवांचं करावं आणि ज्याच शंखचूडानं भगवान श्री हरी विष्णूंची तपाराधना करता ज्याला दिव्य अशा विष्णू कवचाची प्राप्ती व्हावी, पराक्रम प्राप्त व्हावा, वर प्राप्त झाला, जो पर्यंत महान पतिव्रत धर्माचं आचरण करणारी तुझी भार्या तिचं सतीत्व नष्ट होणार नाही, तोपर्यंत शंखचूडाला मृत्यू प्राप्त होणार नाही. महाराज पुन्हा एकदा भार्येच्या पुण्याईचं वर्णन. महाराज शिव महापुराण कथेच्या पंचम दिनात युद्धखंडामध्ये स्त्री शक्तीच्या पराक्रमाचं वर्णन आहे. आणि तोच शंखचूड एक दिवसाचा प्रसंग, कुमार वयाला प्राप्त केलेली माता तुळस जिनं एक स्वप्न पाहावं आणि त्या स्वप्नामध्ये पराक्रम रूप धारण केलेल्या शंखचूडाचं जिला दर्शन व्हावं. आणि जेव्हा स्वप्नामध्ये हा शंखचूड पाहिला, दिव्य पराक्रम दिव्य विष्णू कवच धारण केली, तर शस्त्रास्त्र धारण केली, आणि जे स्वप्नामध्ये पाहिलं जसे डोळे उघडावी तोच शंखचूड हिच्या दृष्टीस पडला. ब्रह्मदेवांचे आगमन जेथे व्हावे तोच तुळसी आणि शंखचूडाच्या गंधर्व विवाहाचं वर्णने. आणि माता तुळशीचा हात ब्रह्मदेवांनी या शंखचूडाच्या हातामध्ये द्यावा. विवाह कार्य जेथे संपन्न झाले, विवाहानंतर शंखचूडाची भरभराट व्हावी, या शंखचूडाची कीर्ती वृद्धिंगत व्हावी. महाराज म्हणून धर्म अर्थ काम मोक्ष चतुर्विध पुरुषार्थाची प्राप्ती करणारा हा गृहस्थाश्रम आहे. त्या गृहस्थाश्रमामध्ये घराची स्त्री जेवढी संतुष्ट असेल, जेवढी सुख समाधानानं या गृहस्थाश्रमाचे कार्य करेल, तेवढी महालक्ष्मी त्या घरावरती संतुष्ट राहील. महाराज पुन्हा दुसरा विषय इथे मांडला. वचन दिलेले धर्म अग्नी ब्राह्मणाच्या साह्यानं. काय वचन आहे? आज मी वचन देतोय, धर्मेच्या अर्थेच्या कामेच्या नाती चरामी. धर्म सेवा करण्यासाठी ज्या गृहस्थाश्रमामध्ये मी प्रवेश करतोय, माझ्या हातून कदापि ती स्त्री दुखवल्या जाणार नाही. वचन अग्नी नारायणाच्या साक्षीनं दिलं.
आणि जर का त्या गृहस्थाश्रमामध्ये ती स्त्री दुखवल्या गेली, लक्ष्मी येईल कशी महाराज? त्या वर्णन केलेले शंखचूड आणि माता तुलसीच्या संसाराचा अशी भरभराट ज्या शंखचूडाची व्हावी, पातिव्रत धर्माचं आचरण करणाऱ्या तुलसीच्या पुण्याईनं, याच पुण्याईवरती या शंखचूडानं त्रिभुवनाचं राज्य प्राप्त करावं, इंद्रांसह सर्व देव पराभूत करावित. त्रिभुवनाचं राज्य प्राप्त केलं, सर्व देवांचा पराभव केला, सर्व देव महादेवांना शरण जावं, महादेवांकडून पुष्पदंताला शंखचूडाकडे पाठवावं महाराज. काय प्रसंग! आणि शंखचूडाला जिने युद्धाचं आव्हान द्यावं, घनघोर असा संग्राम घडला. देवांचं राज्य परत करण्यासाठी शंखचूडाला प्रार्थना केली, पण ज्या शंखचूडानं जेथे या पुष्पदंताला नकार द्यावा महाराज. पुष्पदंत कोण आहे? शिव महापुराण कथेमध्ये पुष्पदंताचं वर्णन आहे. भगवान भोलेनाथांचा असा परम भक्त, जेने जे शिव महिम्न जे स्तोत्र वर्णन केलेले, ज्याला रुद्राचा पाठ शक्य नाही, त्यांनी शिव महिम्न जो पाठ एक वार प्रदोष सोमवार त्रयोदशी शिवरात्री या काळामध्ये जो सहज उच्चारण जरी करेल तरी तो रुद्र अभिषेकाचं पुण्य प्राप्त करेल, असा पुष्पदंताचा महिमा आहे महाराज. म्हणून पुष्पदंत वाच. मुलाला गुरुकुलामध्ये वेद अध्ययन करायचे, पहिलं कोणतं स्तोत्र शिकवा? पहिले संध्याविधी शिकवा आणि मग महिम्न पाठ शिकवा महाराज. एवढं पराक्रम ज्या पुष्पदंताचा सांगितलाय. पुष्पदंतानं ज्या शंखचूडाकडे जावं, देवांचं राज्य देवाला परत करा, पण ज्या शंखचूडानं नकार द्यावा आणि त्याच समयाला देवांना पराभूत करण्यासाठी शंखचूडानं दिव्य शक्ती धारण कराव्या. वार्ता माता तुळशीला प्राप्त व्हावी, माता तुळशीनं शंखचूडाची प्रार्थना करावी महाराज. या प्रकारचं साहस करू नका. देवांशी जे वैर तुम्ही धारण केलेले, देवांचं राज्य देवांना परत करा. माता तुलसी याचना करू लागली महाराज. तरी मात्र या शंखचूडाला स्वतःचा शक्तीचा पराक्रमाचा जो अभिमान प्राप्त झाला, ज्याने रणांगणामध्ये प्रवेश करावा, सर्व देवांशी युद्ध करावं, स्कंद भद्रकाली सर्व देव जेने पराभूत करावीत, आई भगवती भद्रकालीचे अस्त्र जेव्हा विफळ व्हावे, त्याच समयाला भगवान भोलेनाथांनी त्रिशूल धारण करावा. आणि एकदा का भोलेनाथांनी त्रिशूल धारण केला की तो त्रिशूल कार्य सिद्ध केल्याशिवाय परत येणार नाही महाराज. अशा समयाला आकाशवाणी झाली, महादेव या शंखचूडाला वर आहे, आपण अवश्य या त्रिशूलानं शंखचूडाचा संहार करा, पण तत्पूर्वी आपला त्रिशूल विफल होऊ नये म्हणून आपण एकच करा, या शंखचूडाच्या भारीचं सतीत्व जोपर्यंत नष्ट होणार नाही तोपर्यंत हा शंखचूड मारल्या जाणार नाही महाराज. या आकाशवाणीनं महादेवांना शंखचूडाचं रहस्य सांगावं. भगवान श्री हरी विष्णूंना भगवत आज्ञा महादेवांची प्राप्त व्हावी, जेथे भगवान श्री हरी विष्णूंनी एका वृद्ध ऋषीचं रूप धारण करावं. रणांगणामध्ये घनघोर संग्रामामध्ये मग्न असणारा हा शंखचूड दानव होता, पण शंखचूड दानी होता महाराज. या दानाचं वर्णन केलेलं आहे. कोणीही कोणत्याही समयाला काही मागायला शंखचूडाकडे जाईल, या शंखचूडानं ती वस्तू त्याला दान द्यावी महाराज. आज भगवान श्री हरी विष्णू वृद्ध ऋषीच्या रूपामध्ये शंखचूडाच्या रथाजवळ यावं, कामागर्द अवस्थेमध्ये शस्त्रास्त्र धारण केलेल्या शंखचूडाची स्तुती गावी. आणि काय मागितलं वृद्ध ऋषीनं? अंगावरती जे विष्णू कवचे, ज्या शंखचूडाच्या पराक्रमाची ओळख आहे महाराज, कवच कुंडल, आणि तीच मागता जाणले शंखचूडानं ही जर माझ्या अंगावरून गेली तर या शंखचूडाला मृत्यू प्राप्त होईल. पण आजपर्यंत जे दातृत्व धारण केलेले ते दातृत्व मृत्यू समोर झुकलं नाही. आणि या शंखचूडानं विष्णू कवच आणि तेच कवच कुंडल जिथे दान करावित, ते परमात्म्यानं धारण करावित, घनघोर संग्राम जिथे सुरे, आणि तोच भगवान श्री हरी विष्णूंचं आगमन शंखचूडाच्या रूपामध्ये माता तुळशीच्या महालामध्ये व्हावा. जय जयकार शंखचूडाचा व्हावा. प्रजा धावू लागली, माता तुळशीला वृत्तांत द्यावा. देवी
जे मनोरथ तू आजपर्यंत भगवान शिवांना अर्पण केलं, मागितलं, ते मनोरथ सिद्ध झालं. शंखचूडानं देवांचं राज्य देवांना परत केलं. आले या राजेसाहेब, माते तुझे तुळशी तुझ्या महालामध्ये येत आहे. एवढी परमानंदाची वार्ता ऐकता धन्य झाली माता तुळस. वारंवार मी माझ्या पतीला समजवलं, पण माझ्या पतीला देवांशी वैर सोडलं नाही. पण आज माझ्या मनाप्रमाणे माझ्या पतीनं देवांचं वैर सोडले. हातामध्ये औक्षवनाचं ताट घ्यावं आणि पतीच्या दर्शनासाठी आली आणि पतीला जशी औक्षवण करू लागली, पती समजून परमात्म्याला प्रणाम करावा, मांगलिक परमात्म्याच्या मस्तकावरती ठेवावं, स्पर्श व्हावा. आकाशवाणीमध्ये रणांगणामध्ये दिव्य गर्जना व्हावी. जोपर्यंत या शंखचूडाच्या पत्नीचं पतित्व सतीत्व नष्ट होणार नाही, तोपर्यंत शंखचूड मरणार नाही. अट पूर्ण व्हावी. त्याच समयाला भगवान भोलेनाथांनी जो त्रिशूल धारण करावा, हाहाकार रणांगणामध्ये व्हावा, सुसाट असा वारा सुटावा, विजयींचे कडकडाट व्हावे. रथावरती अडूळ असलेला शंखचूड भगवान श्रीहरी परमात्म्याच्या भगवान श्रीहरी महादेवांच्या हातून सुटलेल्या त्रिशूलानं या शंखचूडाचा संहार करावा. नमः पार्वतीपते हर हर देव. कोणता दानव? शंखचूड. शंखचूड मरण पावला. शंखचूडाच्या देहातून असंख्य शंख प्रगट व्हावे. शंखचूड मारला. पण एक प्रसंग असा सांगितला, महादेवांनी त्या शंखचूडाला पासून प्रगट झालेल्या शंखाला आपल्यापासून दूर केलं महाराज. म्हणून शिवपूजन होत असताना शंखोदक महादेवांनी त्याग केलेला आहे महाराज. काय सांगितलं? ज्या समयाला या शंखचूडानं महादेवांना शरण यावं, प्रभू शासन माझ्या देहाला प्राप्त झालं, पण माझ्यापासून प्राप्त झालेल्या शंखाला जर आपण त्याग केला तर या जीवनाला अर्थ काय? म्हणून महादेवांनी वर दिला, जोपर्यंत महादेवांची मंगल आरती होत असता शंखाचा नाद होणार नाही, तोपर्यंत ती आरती मंगल होणार नाही, महादेवांपर्यंत पोहोचणार नाही. असा शंखाचा महिमा सांगितला. शंखचूडा